हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बांबू प्लॅन्टची झाडं बघा. मी काय करते, छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये त्याचे असे शेंडे कापून लावते. छान येतात ते. हे बघा, 2-3 कुंड्यांमध्ये मी लावले तसे येतात आणि चांगले. हे बघा किती वाढलेत मस्त. छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मी शेंडे कापून लावते. बघूया कुठं कुठं काय फुलं आलेत का. हल्ली जरा फुलं जास्त येत नाहीत, माहिती नाही का येत नाहीत, पण फुलं जास्त जरा कमी झालेत. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे जास्वंद वगैरे भरपूर आहेत. सदाफुलीची पण 3-4 रंग आहेत. हे बघा, इथं ह्या घेवड्याला शेंगा आलेत. 2-3 वेल आहेत शेंगांचे, तर यायला लागल्यात थोड्या थोड्या शेंगा. गंमत वाटते असं आपण लावलेल्या कुंड्यांमध्ये छान आलं काय की. इथे बघा, इथं पण दाखवते तुम्हाला. त्या मायाळूच्या वेलाला पण फळं लागलीत. अशी निळी रंगीत फळं येतात त्याला. आम्ही पहिलं त्याला शाईची फळं म्हणायचो. इथं अनंताला कळी आली. हे गुलाबांना पण आल्यात कुठं कुठं कळ्या, पण तरी नेहमीपेक्षा कमीच झाली जरा फुलं. म्हटलं जरा थोडीशी कटिंग करावी झाडांची. इथं हे वेलवेटचं झाड आहे, त्याला आलेत तुरी चांगले. जरा थोडीशी झाडांमध्ये नजर टाकली की लक्ष राहतं कुठं कळ्या आल्यात काय. हे बघा, हे तेरड्याचं झाड आहे, ह्याला पण आता कळ्या आल्यात, फुलं येतील. इथं या टबामध्ये ना मी माती घातली. शेजारच्यांनी मला जरा बरंच बी दिलं आहे, कसलं ते लावणार आहे त्याच्यामध्ये. ही मातीच आहे बघा, हे मुलांनी गणपतीच्या वेळेला आणलेली ती. हे बघा, बरंच बी आहे. घेवडा, फरसबी, भोपळा, वांग्याचं बी आहे, भेंडीचं आहे. आता त्यातले थोडंसं लावणार आहे मी ह्या टबमध्ये. हे बघा, ही लाल माती, ती ढेकळं फोडून घेतली मी. आता इथं कुठं शहरात चांगली माती नसते, विकतच आणायला लागते माती. तर मग मी आपली विकत आणते, त्याचेच झाडं लावलेली सगळ्या कुंड्यांमध्ये. ह्या वेळेला तर लय मच्छर चावतात. ही वर चांगली लाल माती ती टाकते. मोठा टब आहे, त्याला मी खाली होल पाडून घेतलेत. हो का, थोडंसं बी लावणार आहे. हे बघा, ही लाल माती घातली त्यात मी. लावून तर बघते, बघूया म्हटलं येतात. आणि मी बऱ्याचदा लावलेले वेल आलेले आहेत. हे बघा, घेवड्याचे, भोपळ्याचे, परत वांग्याचं रोप आहे, बी आहे. तर लावणार आहे एक मी, जे येईल ते येईल. हे बघा, हे घेवड्याच्या 2-4 बिया लावून टाकणार आहे. रोवून ठेवते असंच सगळं, जे येईल ते येईल. नंतर मग थोडे मोठे झालं, रोपं झाली की मग दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावेन. आता सध्याची लावून ठेवते ह्यातच. हे बघा, हे वांग्याचं बी आहे. खूप मोठी मोठी वांगी येतात म्हणतात त्याला. मला शेजारच्यांनी गावावरून आणलेलं बी दिलेलं आहे हे सगळं. म्हटलं चला लावून बघावं. एकीकडे ते लावलं. द्या हे धने, थोडेसे धने रगडून टाकणार आहे. धने म्हणतात ना, अख्खे टाकत नाही, तर थोडेसे असे वरवंट्याने रगडून बत्त्याने ते टाकते. टब मोठा आहे, तर जरा एका बाजूला टाकून देते. पण हे बी काही लगेच आज लावलं तर उद्या येणार नाही. तर मग हे निदान याला 7-8 दिवस तरी लागतील. नंतर दाखवीन मी तुम्हाला किती बी येईल, ते काय येईल ते माहिती नाही. हे धन्याचं पण टाकून देते बघा. जरा असं थोडंसं खालीवर करते माती. बऱ्याचदा लावलेली झाडं येतातच अशी टबमध्ये मी लावते कसली तर. तुम्ही माझे हिरवाईचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बघायला मिळेल, भरपूर झाडं आहेत माझ्याकडे. नक्कीच बघा, हिरवाईचे शॉर्ट व्हिडिओ आहेत. नवीन असाल तर नक्कीच बघा. थोडं पाणी शिंपडलं ह्याच्यावर. आणि आता मी नंतर दाखवीन एक 7-8 दिवसांनी. हा व्हिडिओ आता इथंच थांबवते, नंतर दाखवते तुम्हाला काय काय येईल किती ते. हे बघा, 8 दिवसानंतर मी तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू केला. हे बघा, असं हे छोटं रोप आलं आहे छान. वांग्याची रोपं आली आहेत, कोथिंबीर आली आहे, इथं आळू आलं आहे थोडंसं. पण हे बघा, 3 पानं ती आधीचीच आहे, छान आले. 3 पानं आहेत फक्त.
आळूची. आज ना आमच्याकडे सूर्यनारायणाचे उपवास आजपासून सुरू होतात. 8 दिवसानंतरचं सांगते. आज सोमवार आहे. हे बघा, रांगोळी काढली दारात छोटी. आमच्याकडे हे 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे उपवास असतात. जसं आपलं नवरात्र असतं तसं. तर आजपासून सुरू होतात. काल अमावस्या झाली ना, तर आजपासून हे उपवास आहे बघा. अशी आम्ही सूर्यनारायणाची पूजा करतो. 7 दिवस उपवास असतो. रथसप्तमी दिवशी दूध वगैरे उतू घालून मग उपवास सोडायचा असतो. हे बघा, अंगणातच पूजा करते मी. इथून बघा सूर्यनारायण समोर सरळच दिसतोय. पण माझा उपवास सुटला आहे. परत करत नाहीत म्हणतात. मी फक्त पूजा करणार आहे 7 दिवस. तुमच्याकडे करतात का? नक्की सांगा मला, कुणाकुणाकडे सूर्यनारायणाचे उपवास करतात.